नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जसे की आपल्याला माहिती आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी भरती आहे 2022ची, तर या भरतीसाठीचे जे ऑनलाईन अर्जाची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. त्याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे त्यांच्या pcmcindia.gov या वेबसाईटवरती. आणि त्या वेबसाईटवरनं जी काही लिंक त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे तर तुम्हाला त्याच्यावरनं ऑनलाईन अर्ज करता येणार आहे विविध पदांसाठी. खूप मेगा भरती आहे ही. आणि या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये ज्या भविष्यामधल्या चुका असतात किंवा फॉर्म फिलिंग करताना काही चुका होतात आणि नंतर मग प्रॉब्लेम येतात, बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे कॉल येतात आम्हाला, तर हे टाळण्यासाठी आपण नेहमी त्याच्यावरती स्टेप बाय स्टेप प्रोसेस एक्सप्लेन करणारा व्हिडिओ हा टाकत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये पिंपरी चिंचवड मनपासाठीच्या ज्या 2022ची ॲडव्हर्टाइजमेंट आहे, ऑनलाईन प्रोसेस जी आहे, अर्ज प्रणाली जी आहे, तर कंप्लीट अर्ज स्टेप वाईज कसा भरायचा याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी लिंक आहे ती लिंक त्यांच्या वेबसाईटवरती प्रोव्हाइड केलेली आहे. तुमच्या स्क्रीनवर ही लिंक दिसते. हीच लिंक डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. तर तुम्ही या लिंक थ्रू जेव्हा त्या पर्टिक्युलर वेबसाईटवरती जाल तर फ्रेममध्ये तुम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी भरती प्रक्रिया आहे त्याच्यामधली ही विंडो दिसेल. इथे तुम्हाला यूजर आय डी आणि तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. पण जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर केला असेल तर तुमच्याकडे आय डी आणि पासवर्ड असेल. पण जर नवीन यूजर असेल विद्यार्थी मित्रांनो, तर डेफिनेटली पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. तर इथे बघा, इथे न्यू यूजर रजिस्ट्रेशन, याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तुमच्याकडे व्हॅलिड मोबाईल नंबर जो चालू आहे तुमचा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हॅलिड ईमेल आय डी की ज्याच्यामध्ये तुम्हाला OTP किंवा जे फर्दर कम्युनिकेशन आहे त्यांच्यातर्फे हे तुम्हाला होणार आहे. त्याच्यामुळे चालू असणारे ईमेल आय डी आणि चालू असणाराच कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथे द्यायचा आहे. फॉर्म फिलिंगची प्रोसेस सुरू करण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे आहे विद्यार्थी मित्रांनो की तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट्स आहेत आणि तुम्ही ज्या गटामधनं इलिजिबल आहात, म्हणजे कॅटेगरीमधनं म्हणा किंवा ओपनमधनं, आणि जे डॉक्युमेंट्स आहेत, मग ते डोमेसाईल असेल, कॅटेगरीवाले असतील तर कास्ट सर्टिफिकेट असेल, NCL असेल, तुमची 10th मार्कशीट, 12th मार्कशीट, डिप्लोमा डिग्री, या सगळ्यांच्या झेरॉक्स तुमच्यासोबत हार्ड कॉपीमध्ये तर तुम्हाला ठेवायच्याच आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त याच्या सॉफ्ट कॉपीसुद्धा ठेवा. याच्यामध्ये फोटो आणि सहीची सॉफ्ट कॉपी महत्त्वाची आहे. कारण बाकी डॉक्युमेंट तर त्यांनी विद्यार्थी मित्रांनो PMC सारखे इथे सुद्धा मागितलेले नाही. पण बाकीच्या डॉक्युमेंट्समधले जे ऑथॉरिटी आहे, म्हणजे ज्यांनी ते सर्टिफिकेट जनरेट केलेलं आहे, त्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त त्या सर्टिफिकेटमधला नंबर, त्यानंतर डेट ऑफ इश्युईंग, हे सगळं त्यांनी विचारलेलं आहे. ही माहिती तुम्हाला फिलअप करायची आहे. त्याच्यामुळे हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे झेरॉक्समध्ये हायलाईट करून ठेवा. डेट्स असतील, त्याचा नंबर असेल, इश्युईंग ऑथॉरिटी असेल, बरोबर आहे. तर ह्या गोष्टी हायलाईट करून ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे प्रिस्क्राईब फॉर्मॅट दिलेले आहेत, साईज दिलेले आहेत, त्या केसमध्ये तुमचे फोटो आणि साईन याची इमेज त्यांनी दिलेल्या प्रिस्क्राईब्ड फॉर्मॅटमध्ये त्यांनी 50 KB ते 80 KB हा फॉर्मॅट त्यांनी म्हटलेला आहे. तो फोटोच्या खाली येतो सुद्धा. ओके, तर हे सगळं सॉफ्ट कॉपी तुम्ही तयार ठेवा आणि नंतरच रजिस्ट्रेशन आणि अप्लिकेशनची प्रोसेस सुरू करा. चला तर सुरू करूया. मी तुम्हाला सांगितलं की न्यू यूजर रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला पर्टिक्युलर तुमचं जे इन्फॉर्मेशन द्यायची आहे तर ती इन्फॉर्मेशन तुम्हाला या विंडोमध्ये फिलअप करायची आहे. तर या विंडोमध्ये तुम्हाला लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन ID साठी, म्हणजे ID आणि पासवर्ड जनरेट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुमचं नाव, त्यानंतर वडिलांचं नाव आणि तुमचं आडनाव हे स्पेसिफिक. याच्या व्यतिरिक्त इथे 10वीचे त्यांनी रोल नंबर विचारला आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की झेरॉक्स सोबत ठेवायची आणि त्याला हायलाईट करायचं. हे जे पॉईंट्स आहेत मी तुम्हाला सांगतो ते, तर त्याच्यामध्ये त्यांनी मॅट्रिक्युलेशन नंबर, रोल नंबर सुद्धा विचारला आहे. तर तो हायलाईट करून ठेवायचा म्हणजे तुम्हाला पटकन टाकता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं पासिंग इयर, 10वी कधी केलं तुम्ही ते सुद्धा तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्यानंतर व्हॅलिड मोबाईल नंबर खूप महत्त्वाचा आहे, तो परत एकदा कन्फर्म करायचा आहे. तसंच ईमेल ID आणि परत एकदा तो कन्फर्म करायचा आहे. कारण याच ईमेल ID वरती एक आणि तुमच्या मोबाईल क्रमांकावरती दुसरा, असे 2 OTP जनरेट होणार आहे जे तुम्हाला व्हॅलिडेट करायचे आहे. ही सगळी माहिती तुम्ही टाकली की तुम्हाला जनरेट OTP याच्यावरती क्लिक करायचं आहे. हा कॅप्चा फिलअप करायचा आहे, सबमिट करायचा आहे. ओके, त्यानंतर 2 तुमचे OTP जनरेट होतील आणि ते तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि रजिस्टर्ड ईमेल ID वरती येतील.
इथे मी ऑलरेडी एक जो OTP आहे तो पर्टिक्युलर व्हॅलिडेट केला आहे आणि दुसरा इथे फक्त ईमेलसाठी दिसतोय, पण इथला मोबाईलवाला मी ऑलरेडी व्हॅलिडेट केला आहे आणि इथे मी क्लिक केलं की त्यानंतर हे डिक्लेरेशन आहे. डिक्लेरेशनचे इथे आय ॲग्री, म्हणजे मी काही माहिती जी दिलेली आहे ती सगळी खरी आहे, याच्यासाठी क्लिक केलं. ओके, आणि ही इन्फॉर्मेशन सबमिट झाली की तुमची रेजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे ती कंप्लीट होईल आणि त्यानंतर तुम्ही इलिजिबल व्हाल. कशासाठी? तर अप्लिकेशनसाठी, तुमच्या पर्टिक्युलर अप्लिकेशनसाठी. ओके, तर त्याच्यानंतर जी नेक्स्ट प्रोसेस आहे, जर तुम्ही ही प्रोसेस केली की तुम्ही या विंडोमध्ये जाल, जर नसेल केली तर न्यू रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागेल नवीन असाल तर. आणि आता तुमच्याकडे ID आणि पासवर्ड आहे, म्हणजे तुम्ही आत्ता रजिस्ट्रेशन केलं आणि थोड्या वेळाने सगळे डॉक्युमेंट्स घेऊन अप्लाय केलं तरीही चालतं. त्या केसमध्ये तुम्हाला ID आणि पासवर्ड टाकावा लागेल. तर तुमच्या स्क्रीनवरती बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे 2 पर्टिक्युलर पॉईंट्स आपल्याला फिलअप करायचे आहेत. एक अप्लिकेशन डिटेल आणि दुसरी पोस्ट सिलेक्शन. हे 2 टप्पे आहे याच्यामध्ये. तर अप्लिकेशन डिटेल्समध्ये ऑलरेडी तुम्ही जे फिलअप केलं आहे आपण, तर जे बाय डिफॉल्ट नाव आहेत ते तिकडेच येतील, जे बाय डिफॉल्ट आहेत ते, पण ॲडिशनल माहिती मात्र तुम्हाला फिलअप करावी लागेल. ही सगळी माहिती तुम्ही ऑलरेडी फिलअप केलेली आहे. आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या पॉईंटवरती जाऊया आपण. पहिला पॉईंट आहे याच्यामध्ये पर्सनल डिटेल. ओके, त्यानंतर सेकंडमध्ये जायचं आहे आपल्याला क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स आणि थर्डमध्ये जायचं आहे डॉक्युमेंट अपलोड अँड पेमेंट. ओके, डॉक्युमेंट अपलोडमध्ये फक्त त्यांनी फोटो आणि साईन फक्त मागितलेली आहे, बाकी डॉक्युमेंट त्यांनी अपलोड करायला सांगितलेले नाही. मग आता या केसमध्ये बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो बाय डिफॉल्ट येईल तिकडे, तुमचे नाव वगैरे जे आहेत ते तुम्हाला टाकावे लागतील आणि बाकीची जी माहिती आहे ही परत तुम्हाला फिलअप करावी लागेल. डेट ऑफ बर्थ असेल, तुमचा मोबाईल नंबर असेल, हे सगळी तुम्हाला माहिती फिलअप करावी लागेल. ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे तुमची पर्सनल. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं इथे बघा, डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र हे कंपल्सरी आहे तुमचं. डोमेसाईल इथे क्लिक करायचं आहे. तुम्ही डोमेसाईलवरती क्लिक केलं की डेफिनेटली तिकडे त्याची नंबर किंवा त्याची डेट, इश्युईंग ऑथॉरिटी हे सगळं विचारलं जाईल. ओके, त्यानंतर मराठी भाषा अवगत असणं आवश्यक आहे, त्याच्यामुळे इथे तुम्हाला यस करायचं आहे. ओके, याच्या व्यतिरिक्त त्यानंतरची जी स्टेप आहे याच्यामधली, इथे तुम्हाला लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो की डोमेसाईल मी यस केलंय. ओके, तर इथे डोमेसाईल क्रमांक आणि त्या पर्टिक्युलर क्रमांक मिळाल्याचा दिनांक मी आता तुम्हाला सांगितलं. ओके, हे सगळं फिलअप करायचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यानंतर तुम्हाला फिलअप करायचं आहे महत्त्वाचं, ते म्हणजे तुमची पर्टिक्युलर कुठले पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय. कारण आपल्याला माहिती आहे की PCMCमध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत त्याच्यामध्ये विविध पोस्ट आहेत आणि पोस्ट असतात. फॉर एक्झाम्पल इथे खाली बघा, सगळ्यात खाली ज्युनियर इंजिनियर, कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल म्हणजे विद्युत, असे दोन्ही पदं आहेत. फॉर एक्झाम्पल मी इथे सिव्हिलला क्लिक करतो, जेणेकरून माझ्या इलिजिबिलिटीनुसार मी त्याला पर्टिक्युलर सिलेक्ट करतो. तर तुम्हाला प्रॉपर तुमची पोस्ट सिलेक्ट करायची आहे ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करताय ते, आणि त्यानंतर तुम्हाला स्पेसिफिकली ही सगळी माहिती जी आहे ती माहिती फिलअप करायची आहे. ओके, फॉर एक्झाम्पल स्पेसिफिकली तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर त्याचा नंबर, कुठल्या दिवशी ती तुम्हाला इश्यू झाली ते, म्हणजे जेव्हा बघा याच्यामध्ये 2 टॅब दिलेले आहेत, यस आणि नो. तुम्ही नो केलं तर तुमची इलिजिबिलिटी हायलाईट होते तिकडे, आणि तुम्ही जर यस केलं तर त्या डॉक्युमेंटशी रिलेटेड डेट ऑफ इश्युईंग, ओके, त्यानंतर ते कुठलं डॉक्युमेंट आहे त्याचा अनुक्रमांक किंवा नंबर, ओके, ही माहिती त्यांनी विचारलेली आहे. फॉर एक्झाम्पल इथे बघा, इथे नॉन क्रिमिलियर आहे, नॉन क्रिमिलियरला यस केल्याबरोबर त्यांनी सर्टिफिकेट नंबर विचारलाय आणि नॉन क्रिमिलियर मिळाल्याचा दिनांक विचारलाय. तर तसंच तुमचं बाकीच्या गोष्टीसाठी होणार. कास्ट व्हॅलिडिटी आहे, जर तुम्ही दिव्यांग असाल तर त्याचं सर्टिफिकेट, जर तुम्ही स्पेसिफिक अंशकालीन कर्मचारी असाल त्याचं सर्टिफिकेट, माजी सैनिक असाल, म्हणजे याचा अर्थ जे काही तुमची इलिजिबिलिटी असेल किंवा जे काही तुम्ही ॲक्वायर केलेलं असेल त्या केसमध्ये ते डॉक्युमेंट तुम्हाला प्रूफ म्हणून इथे नंबर, त्याचा डेट ऑफ इश्युईंग हे लागतंच लागतं. जरी त्यांनी अपलोड करायला सांगितलेलं नसेल तरी हे नंबर मात्र तुम्हाला लागतात. ही सगळी माहिती तुम्हाला तुमच्यानुसार भरायची आहे, यस नो क्लिक करायचं आहे. ओके, आता मी इथे बेसिकली सगळ्या गोष्टीवरती नो केलेलं आहे, ओपन असल्यामुळे, आणि हे सगळं मी नो मेन्शन केलं. जर यस मेन्शन केलं तर तिकडे तुम्हाला माहिती भरावी लागेल. ओके, त्यानंतर सेकंड स्टेपवरती आलोय बघा. याच्या अगोदर
हे जे पर्सनल डिटेल आहे ते मी फिलअप केले. आता क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स मला फिलअप करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं इथे जे आहे, तुमच्याकडे डिप्लोमा आहे का? डिप्लोमा असेल तर डिप्लोमा कुठला आहे? फॉर एक्झाम्पल डिप्लोमा इन मेकॅनिकल, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल, डिप्लोमा इन सिव्हिल, बरोबर आहे. त्यानंतर कुठल्या वर्षी कुठल्या मंथमध्ये तुम्ही पास झालाय तो डिप्लोमा, तुमचं बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी कुठलं होतं. फॉर एक्झाम्पल जर पदविका असेल डिप्लोमा तर MSBT, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, ते असं तुम्हाला माहिती आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला किती गुण मिळाले आणि किती पैकी मिळाले हे ऑटो जनरेट होतं, डायरेक्ट कॅल्क्युलेट होतं. आता याच्यामध्ये डिप्लोमामध्ये तर पर्सेंटेजच असतं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. इथे तुम्हाला क्लास लिहायचा आहे. ओके, त्यानंतर डू यू हॅव अ डिग्री, म्हणजे ग्रॅज्युएशन आहे का ते विचारतात. ग्रॅज्युएशन जर यस केलं मी तर परत ही जशी वरती माहिती होती तशीच माहिती तुम्हाला खाली येणार. आणि त्याच्या व्यतिरिक्त पोस्ट ग्रॅज्युएशन जर असेल, हायर एज्युकेशन ME MTech असेल तरी तुम्हाला ती माहिती फिलअप करावी लागेल. ओके, तर स्पेसिफिकली फॉर एक्झाम्पल इथे मी काय केलेलं आहे की पोस्ट ग्रॅज्युएशन इथे नाही टाकलं आहे, सपोज इथे नो म्हटलंय तर दुसरं काही येणार नाही. त्यानंतर आहे कॉम्प्युटर प्रिफ्लुएन्सी. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्यायचं की ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय दिलेलं आहे ते मॅन्डेटरी आहे का. MSCIT असेल किंवा सर्टिफिकेशन असेल, हे मॅन्डेटरी आहे का, आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते फिलअप करायचं आहे. इथे जर यस केलं मी तर डेफिनेटली इथे त्या पर्टिक्युलर कोर्सचं डिटेल्स आणि कुठल्या वर्षी तुम्ही ते पास झाला. फॉर एक्झाम्पल मी MSCIT लिहिलं आणि 2009 लिहिलं, याचा अर्थ ते तुम्हाला इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे. जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर यस करायचं. यस केलं की परत डिटेल्स येतील, कुठल्या कंपनीमध्ये काय पोस्ट होती, कधीपासनं कधीपर्यंत. आता इथे मी करताना डायरेक्ट नो केलंय, त्याच्यामुळे इथे काही आलेलं नाही. आणि तुम्ही जर गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल, यस केलं तर परत ते डिटेल, आणि जर नो केलं तर काही येणार नाही. आता ह्या इन्फॉर्मेशन मी भरली आहे. ही झाली माझी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्सची इन्फॉर्मेशन. त्यानंतर तुम्हाला तुमचं जे एक्झाम सेंटर आहे ते पर्टिक्युलर एक्झाम सेंटरसाठी प्रिफरन्स द्यायचा आहे. आणि 3 सिटीज द्यायच्या आहेत, 3 वेगवेगळ्या सिटीज द्यायच्यात. फॉर एक्झाम्पल इथे पहिली सिटी टाकायची आहे, दुसरी टाकायची, तिसरी टाकायची. तिन्ही ठिकाणी एकच जी सिटी आहे किंवा शहर आहे ते घेत नाहीत, ते पर्टिक्युलर तुम्हाला वेगवेगळं टाकावं लागेल. फॉर एक्झाम्पल पुणे लोकेशन असेल तर पुणे, नवी मुंबई, मुंबई असं करू शकतो आपण. आणि त्यानंतर इथे सबमिट आणि नेक्स्ट वरती जायचं आहे. ओके, इथे आता मी पुणे वगैरे टाकलेली आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, पण याच्यामध्ये फक्त 2च डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. एक आहे तुमचा फोटो जो स्कॅन केलेला आहे, आणि दुसरं आहे तुमचं साईन जी स्कॅन केलेली आहे. स्कॅनिंग याचेही नियम काही स्पेसिफिक पर्टिक्युलर त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती दिलेले आहेत. तर इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, फोटो स्कॅन करायचा आहे, इथे क्लिक करायचं आहे. हे ऑलरेडी तुम्हाला करून ठेवायचं आहे. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की त्याची जी साईज आहे ती 50 KB पासून तर 80 KB पर्यंत पाहिजे. आणि इथे तुमची सही आहे बघा. ओके, त्यानंतर डिटेल येतील. इथे तुम्हाला डिक्लेरेशन करायचं आहे. तुम्हाला जर प्रिव्ह्यू घ्यायचा असेल तर प्रिव्ह्यू घेऊ शकता, बघू शकता कुठे काही चुकलं नाही, स्पेलिंग किंवा तुमच्या नावामध्ये काही बदल झाला का. आणि जर नसेल तर डायरेक्टली तुम्हाला काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे आणि पे ऑप्शनवरती जायचं आहे. हे इथे वरती बघा, डॉक्युमेंट अपलोड आणि पे ऑप्शनमध्ये आपण आहोत. इथे मी बघा अपलोड केलेलं आहे ऑलरेडी. इथे स्पेसिफिकली दोन्ही डॉक्युमेंट जे आहेत हे अपलोड केलेत. अपलोड केल्यानंतर जर व्ह्यू करायचे असेल तर इथे बघायचं, कारण बऱ्याचदा ते कॉम्प्रेस वगैरे होतात. आणि याच्यानंतर इथे मी टिक केल्यानंतर सबमिट करायचं आहे आणि पेमेंट मोडवरती जायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपी प्रोसेस दिलेली आहे PCMCनी. आणि त्या केसमध्ये तुम्हाला कुठलेही डॉक्युमेंट इथपर्यंत अपलोड करायचे नाहीत. इथे फक्त फोटो आणि सही तुमची करायची. ते सगळं तुमच्या प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये रेडी ठेवा. सगळे डॉक्युमेंट्स हार्ड कॉपीमध्ये तयार ठेवा. आणि पेमेंट मोडमध्ये गेलात की तुम्हाला फी पे करावी लागेल. फॉर एक्झाम्पल इथे जर आपल्याला बघायचं झालं तर इथे पेमेंट अमाऊंट बघा 1000 येते, आणि कॅटेगरी जर असेल तर डेफिनेटली तिथे कमी अमाऊंट येते. आणि एकदा का तुम्ही ती फी सबमिट केली की तुम्हाला डिटेल भरती प्रक्रियामध्ये या टाईपचा तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म येईल. डेफिनेटली याला PDF मध्ये सेव्ह करून ठेवा, प्रिंट घेऊन ठेवा याच्या, कारण हे भविष्यासाठी तुम्हाला खूप उपयोगाचं पडेल. आणि तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी एकदा चेक करू शकता. ओके, बऱ्याचदा असंही होतं की तुम्ही एखादी माहिती भरली आणि खूप वेळचा स्पॅन गेला आणि टाईम घेतला तर तिकडे ही पर्टिक्युलर 002 जी एरर आहे ही एरर ऑकर होते. तर घाबरून जायचं कारण नाही. हे जनरली तुम्ही खूप मोठा स्पॅन घेतल्यामुळे आलेली आहे. रिफ्रेश करून बघायचं, रिफ्रेश होत नसेल तर तुम्ही परत लॉग इन करायचं. पण एवढं मात्र आहे की परत लॉग इन केलं की तुम्हाला परत सगळी माहिती जी आहे ती भरावी लागते. तर ह्या टाईपच्या काही टेक्निकल इश्यूज येऊ शकतात. या टेक्निकल इश्यूजसाठी सुद्धा त्यांनी एक हेल्प डेस्क नंबर आणि एक ईमेल ID प्रोव्हाइड केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूपच सिंपल अशी ही PCMC 2022च्या ॲडव्हर्टाइजमेंटची फॉर्म फिलिंगची प्रोसेस आहे.
या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी मॅक्सिमम माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. अजूनही तुमचे काही शंका असतील किंवा जेव्हा ॲक्च्युअल फॉर्म भरता तुम्ही तर त्यावेळेस बऱ्याचदा विद्यार्थी मित्रांना प्रॉब्लेम येतात. तर टेक्निकली जर काही प्रॉब्लेम आला तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती, हेल्प डेस्क नंबरवरती आणि ईमेलवरती कॉन्टॅक्ट करायचा. आणि जर वाटलं तुम्हाला तर आमच्या इन्फिनिटी टीमशी सुद्धा तुम्ही कम्युनिकेट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, PCMC JEE सिव्हिलसाठी जी बॅच आहे ती 25 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. आणि ह्या पर्टिक्युलर बॅचमध्ये बेस्ट फॅकल्टी जे आहे आपले आणि स्पेसिफिकली ही डेडिकेटेड बॅच असणार आहे. ही हायब्रिड मोडची बॅच असणार आहे. म्हणजे तुम्ही ऑनलाईनही करू शकता, ऑफलाईनही करू शकता. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीही बॅच एका सेम फीमध्ये तुम्ही करू शकता. सायंकाळची पर्टिक्युलर टाईम स्लॉट आहे, सायंकाळी 5 ते 9चा हा टायमिंग आहे. डेफिनेटली नेहमीप्रमाणे आम्ही सांगत असतो की स्टडी मटेरियल JEE लेवलचे एक्झामिनेशन आहे. आमचं बेस्ट सेलर बुक 6000+ आमच्या वेबसाईटवरती आणि आमच्या प्रत्येक ब्रँचवरती अवेलेबल आहे. नक्की व्हिजिट करा विद्यार्थी मित्रांनो. आणि जास्त डिमांड असलेलं संपूर्ण मार्गदर्शक हे उपयुक्त पुस्तक, हे ह्या प्रकारच्या सगळ्या एक्झामिनेशनसाठी उपयुक्त पुस्तकसुद्धा आमच्या ब्रँचवरती अवेलेबल आहे. डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो, काही जर तुमचे डाऊट्स असतील अजूनही तर कमेंट सेक्शनमध्ये टाका. आमचा IVR नंबर 788 781 1411 याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला इन्फिनिटीतर्फे नक्कीच उत्तर मिळेल. डेफिनेटली. तर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.